तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर 40 सॉल्व करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 40, वेन द प्रेशर ऑफ द गॅस कंटेन इन अ क्लोज वेसल इज इन्क्रीज बाय 2%. तर प्रेशर आपल्याला 2% या ठिकाणी इन्क्रीज करायचं. द टेम्परेचर ऑफ द गॅस इन्क्रीज बाय 3 केल्विन. तर टेम्परेचर 3 केल्विनने वाढलेलं आहे. द इनिशियल टेम्परेचर ऑफ द गॅस आपल्याला फाईंड करायचं, सुरुवातीचं टेम्परेचर. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिला जो ऑप्शन आहे ए तो आहे 100 केल्विन, बी ऑप्शन आहे 150 केल्विन, सी ऑप्शन आहे 250 केल्विन आणि डी ऑप्शन आहे 300 केल्विन. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे, सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक कंटेनर दिलेलं आहे, क्लोज आहे आणि त्याचं जे प्रेशर आहे ते प्रेशर इन्क्रीज होतं आहे कितीने, 2%ने या ठिकाणी प्रेशर इन्क्रीज होतं आहे. मग एक काम करू, आपण त्याला P2ने रिप्रेझेंट करू आणि P2 जो आहे तो किती पर्सेंट इन्क्रीज हो राहिला, 2, म्हणजे 2 डिवायडेड बाय 100 P1. याला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर P2 भेटेल आपल्याला 102 डिवायडेड बाय 100 P1 इतका भेटेल. ठीक आहे. आता याला 2ने डिवायडेड करता येईल आपल्याला. 2च्या टेबलमध्ये 2 5 जा 2 1 जा, ओके, आणि 250 जा. तर हा भेटला आपल्याला P1. P2 इज इक्वल टू 51 डिवायडेड बाय 50 टाइम्स P1 भेटला, ओके. आणि त्याचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर इन्क्रीज करायचं 3 केल्विनने. मग T2 जो आहे तो किती असणार, तर T1 + 3, ओके. 3 केल्विनने आपण त्याचं टेम्परेचर काय केलं आहे, वाढवलं आहे. तर इनिशियल टेम्परेचर आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे, T1 या ठिकाणी आपण फाईंड करणार आहे. तर या केसमध्ये आपण यूज करणार आहे आयडियल गॅस इक्वेशन. आणि आयडियल गॅस इक्वेशन जर यूज केलं तर PV इज इक्वल टू काय असेल आपल्याकडे, NRT. बाय आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT. सिंगल मोलसाठी घेऊन टाकू, RT घेऊन टाकणार. ठीक आहे. आता या केसमध्ये वॉल्यूम दिलेलंच नाही. मग एक काम करू, आपण वॉल्यूम फाईंड करून घेऊ. मग वॉल्यूम जो असणार तो काय भेटेल, तर आपल्याला RT डिवायडेड बाय काय भेटेल, P. वॉल्यूम कॉन्स्टंट आहे. मग आपण वॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर RT डिवायडेड बाय P याचा रेशो आपण घेऊ शकतो, राईट ना. मग T1 घेऊ डिवायडेड बाय काय आला, P1. R पण कॉन्स्टंट आहे, R नाही घेतला तरी चालेल. मग T1 अपॉन P1 इज इक्वल टू T2 अपॉन P2. T1 किती दिलेला आहे, तर आपल्याला फाईंड करायचं T1. P1 जो आहे तर P1 दिलेला आहे तुम्हाला, तो पण नाही दिलेला आहे, तो ॲज इट इज पुट करा. T2 जो आहे तो किती आहे, तर T1 + 3 आणि P2 जो आहे तो P2 आहे 51 डिवायडेड बाय 50 टाइम्स P1, राईट. इथला P1 आणि इथला P1 काय आला, कॅन्सर. आता 50 कुठे जाणार, न्यूमरेटरला, आणि 51 याला देऊन टाकू आपण. मारायला 51 T1 इज इक्वल टू 50 इन ब्रॅकेट T1 + 3. आता याला मल्टिप्लाय करून घ्या आणि सिम्प्लिफाईड करा. माझ्याला 51 T1 इज इक्वल टू, या 50ने जर मल्टिप्लाय केलं तर 50 T1 आणि 5 3 जा 15 म्हणजे 150 येईल, ओके. प्लस इकडे काय करा, मायनस 51 T1 मायनस 50 T1 इज इक्वल टू 150. आणि या दोघांचे जर सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला फक्त T1 भेटेल आणि T1 किती भेटेल, तर 150 केल्विन. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर या ठिकाणी ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन बी असेल. ऑप्शन बी म्हणजेच 150 केल्विन.